उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्प परिसरातील एका प्ले ग्रुपमध्ये शिकणाऱ्या 2.5 वर्षाच्या चिमुकल्याला एका शिक्षिकेनं अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। कविता म्हणताना टाळ्यानं वाजवल्यानं संतापलेल्या शिक्षिकेनं त्या चिमुकल्याच्या पाठीपाठ एका पाठोपाठ एक 3 जोरदार कानाखाली मारली। या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पालकांनी थेट पोलिसांकडे धाव घेतली। उल्हासनगरमधील एका प्रसिद्ध प्ले ग्रुपमध्ये ही घटना घडली। या ठिकाणी शिक्षिका गायत्री पात्रा मुलांना कविता म्हणायला सांगत होत्या। ही कविता म्हणताना त्या मुलांना टाळ्या वाजवण्याच्या सूचनाही देत होत्या। यातील एका 2.5 वर्षाच्या चिमुकल्यानं कविता म्हटली पण टाळी वाजवली नाही। यावर गायत्री पात्रा प्रचंड संतापल्या। त्यांनी त्याला टाळ्या वाजवण्यास सांगितलं पण तो चिमुकला ऐकत नसल्याचं पाहून त्यांनी कोणतीही दयामाया न दाखवता निरागस चिमुकल्याच्या कानाखाली एका पाठोपाठ अशा 3 वेळा जोरदार मारल्या। या मारहाणीमुळे तो चिमुकला प्रचंड घाबरला आणि रडू लागला। सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे कैद झालंय। मात्र नंतर कोणीतरी या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करून मुलांच्या पालकांपर्यंत पोहोचवलाय। हे पाहून पालकांना मोठा धक्का बसलाय। तात्काळ विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात त्यांनी धाव घेतली। पोलिसांना व्हिडिओ पुरावा म्हणून सादर केला। यानंतर त्यांनी शिक्षिका गायत्री पात्राच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणीही केली आहे। भारतीय दंड विधान कलम 323 मारहाण आणि अल्पवयीन मुलांची काळजी आणि संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल या शिक्षिकेच्या विरोधात केला आहे। शिक्षिकेला अटक केली जाण्याची शक्यता वर्तवली जाते। या घटनेनं लहान मुलांच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। शाळांमध्ये किंवा प्ले ग्रुपमध्ये मुलांवर होणाऱ्या अशा अत्याचारांविरोधात कठोर नियम मारण्याची मागणी पालकांकडून होत आहे।